ये ब्राह्मणः वेदगु सब्बधम्मे ते मे नमो ते च मं पालयन्तु नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्तिय महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पूरयित्वा पारमी सब्बापत्तो संबोधिमुत्तमम् एतेन सच्चवज्जेन होतु ते जय। आजच्या वर्गामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर गेल्या 16-17 दिवसांपासून आपला आनापानसती चा वर्ग सुरू आहे आणि त्याच्या अंतर्गत हा आपला शेवटचा वर्ग आहे। तर आपण सर्वांनीच आनापानसती या विषयावर आधारित भगवान तथागतांनी सांगितलेली संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे। त्याचबरोबर त्याची प्रॅक्टिस आपण कशी करायची, त्याचा सराव आपण कसा करायचा याची सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत तर त्याचा जो एक व्यावहारिक उपयोग आहे तो सुद्धा आपण आपल्या वर्गामधून समजून घेतलेला आहे। आनापानसती हा विषय केवळ श्वास घेणे आणि सोडणे एवढ्याच मर्यादित अर्थाने नाही, तर श्वास हे फक्त एक आलंबन आहे, तो फक्त ध्यानाचा विषय आहे। पण त्या ध्यानाच्या विषयाच्या माध्यमाने आपल्याला आपल्या शरीरामध्ये काही कार्य करावे लागते आणि ते कार्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचे कार्य असतात। तर आपल्याला ही गोष्ट चांगल्या प्रकारे ज्ञात आहे, आपल्याला चांगल्या प्रकारे एक गोष्ट माहिती आहे की मनुष्य शरीर हे अनेक प्रकारच्या क्रिया प्रतिक्रियांचं एक ठिकाण आहे आणि म्हणून भगवान तथागतांनी ज्याप्रमाणे शारीरिक कर्म विशिष्ट उद्देशाने केले जातात तो उद्देश पार पाडला जातो, वाचिक कर्म विशिष्ट उद्देशाने केले ते उद्देश पार पाडला जातो, त्याचप्रमाणे भगवान तथागतांनी मानसिक कर्म सांगितलेले आहेत आणि त्या मानसिक कर्माचा सुद्धा उद्देश आहे आणि तो उद्देश पार पाडला जातो। तर ध्यान हा जो विषय आहे हा मानसिक कर्माचा विषय आहे, तो वाचिक कर्माचा विषय नाही, तो शारीरिक कर्माचा विषय नाही। आणि तो शारीरिक आणि वाचिक कर्माचा विषय नसल्यामुळे आपण ध्यान करत असताना डोळे बंद ठेवतो, कान बंद ठेवतो, आपलं तोंड बंद ठेवतो, काही बोलत नाही, चर्चा करत नाही ध्यानाच्या वेळेस, आणि आपले हात आणि पाय आहे त्याची पण घडी घालून ठेवतो। म्हणजे आपण असं ठरवलेलं असतं की माझ्या शरीराने मी कुठल्याही प्रकारची आता हालचाल करणार नाही आणि माझ्या वाचेने सुद्धा मी कुठल्या प्रकारची चर्चा किंवा बोलचाल करणार नाही। आणि जे काही प्रॅक्टिस आहे तर ही प्रॅक्टिस केवळ मनाद्वारे केली जाईल आणि मनाला सुसंस्कृत करण्यासाठी केली जाईल। तर एवढं सिस्टमॅटिक आणि एवढं पद्धतशीर शिक्षण किंवा प्रशिक्षण हे अन्य कुठेही शिकवलं गेलं नव्हतं पूर्वी, भगवंताच्या पूर्वी। जरी लोक अशा प्रकारे बोलतात, सर्वपल्ली राधाकृष्णनासारखे लोक किंवा विवेकानंदासारखे लोक किंवा लोकमान्य टिळकासारखे लोक, हे सगळे लोक वैदिक परंपरेतील असल्यामुळे किंवा ब्राह्मणी धर्माचा पुरस्कार करणारे असल्यामुळे ते असे नेहमी म्हणतात की वैदिकांकडूनच भगवान बुद्धाने ज्ञानाची उसनवारी केली आणि बुद्ध धर्म हा वैदिकांचाच एक पंथ आहे वगैरे अशा प्रकारची मिथ्या धारणा, मिथ्या समजूत ते जनमानसामध्ये पसरवत राहतात। परंतु त्या वेदांमध्ये अशा प्रकारचे कुठल्याही सिस्टीम्स किंवा माहिती हे दिलेली किंवा असलेली आपण कधीही पाहत नाही। एक महान असे लेखक आहेत ज्याला आपण रामशंकर त्रिपाठी, जे प्रोफेसर आहेत होते, त्यांनी अभिधम्मत संगोहो हा जो विषय आहे त्या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे, विद्वान व्यक्ती आहे। तर त्या व्यक्तीने असं स्पष्ट मत त्या ठिकाणी दिलं एका ठिकाणी एका ग्रंथामध्ये की तो म्हणतो जर भगवंताने उपनिषदांमधून किंवा वेदांमधून जर काही ज्ञान घेतलं असतं तर भगवान बुद्धाने त्या गोष्टीचं सांगितलं असतं का मी इथून इथून घेतलेलं आहे बाबा, या गोष्टीचा मी प्रचार करतो, पण तसं आपल्याला दिसत नाही। बुद्धवचन हे पूर्णतः स्वतंत्र आहेत आणि वेगळ्या प्रकारचे आहेत हे आपल्याला स्पष्टपणे दिसते असं त्या माणसाचं म्हणणं आहे। आणि ते स्वतः त्रिपाठी आहेत, परंतु त्यांनी मात्र आपल्या बुद्धीला जागरूक ठेवलेलं आहे आणि ते म्हणाले की नाही, ही गोष्ट खोटी आहे, थोतांड आहे। कारण जिथून आपण एखादी गोष्ट घेतो ती गोष्ट आपण शिकवतो, पण जी गोष्ट घेतलीच नसेल तर ती कशी शिकवता येणार आहे?
तर बुद्ध धम्म हा पूर्णतः नवीन सिद्धांतांवर आधारित आहे आणि सिस्टमॅटिक आहे, ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगितली गेलेली आहे किंवा तो तसं म्हणतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की जो एक साधना करण्याचा सिस्टमॅटिकपणा बुद्ध धम्माच्या सूत्रांमध्ये आढळतो, तशा प्रकारचा शिस्तबद्धपणा यापूर्वी भगवंताच्या पूर्वीच्या कोणत्याही आचार्यांनी तो सांगितला नाही, किंवा भगवान बुद्धाच्या नंतर सुद्धा जे काही पंथ संप्रदाय निर्माण झालेत त्यांच्यामध्ये तरी तो सिस्टमॅटिकपणा जो आहे तो दिसत नाही. हा भाग अलग आहे की व्यावहारिक जीवन जगत असताना दान दिलं पाहिजे, संयमाचं पालन केलं पाहिजे वगैरे, हा जो प्रकार आहे हा नक्की थोडाफार फरकाने दिसतो, परंतु आपल्या मनाला समजून घेणं, त्या मनाला सुसंस्कृत करण्याच्या पद्धती आणि तेही स्टेप बाय स्टेप पद्धती या मात्र कुठेही कधीही शिकवल्या गेल्या नाही. कारण बहुतांश धर्माची शिकवण हीच होती की ईश्वर किंवा परमेश्वर नावाची गोष्ट आहे, शरीरामध्ये आत्मा नावाची गोष्ट आहे, तर त्या आत्म्याचं त्या परमात्म्याशी मिलन करणे, किंवा शरीरामध्ये ब्रह्म आहे बाबा, तर बाहेर ब्रह्माने सृष्टी रचलेली आहे, तर त्या ब्रह्म्याचं आणि जीवाचं मिलन करणे, या पद्धतीची धारणा प्राचीन काळामध्ये होती. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ याग, वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक अनुष्ठान, धार्मिक रीतिरिवाज हे सर्व करण्यामध्येच लोकांचा भर होता आणि आजही तोच भर दिसतो आपल्याला. आजही ज्या पद्धतीने आपण सणवार करतो, ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांची पूजा करतो, ज्या पद्धतीने उपासना प्रार्थना करतो, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दक्षिणा देतो किंवा त्या मंदिरांच्या तीर्थयात्रा काढतो, तर यातून काय दिसून पडते? पद्धत हीच आहे का आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला सुखी करण्यासाठी ज्या साधना पद्धती आहेत तर त्या साधना पद्धतीचा अभाव आहे. जनमानसामध्ये त्या साधना पद्धतीचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. गोयंका गुरुजींचा आपण धन्यवाद दिला पाहिजे की त्याने विपස්සना नावाची एक साधना पद्धती भगवान बुद्धांची ती जनमानसामध्ये पसरवलेली आहे आणि त्याच्यामुळे लाखोच्या संख्येने जगभरामध्ये लोक त्या साधना विधीचा अवलंब करतात. 10 दिवसांची शिबिरे करतात, कोणी 20 दिवसांची, कोणी 30 दिवसांची. तर अशा प्रकारे एक सिस्टम जी गोयंका गुरुजींनी निर्माण केलेली आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी सिस्टम आहे. कारण त्या सिस्टममुळे अनेक जाती धर्माच्या लोकांना बुद्ध धर्माच्या सैद्धांतिक पक्षासोबतच प्रॅक्टिकल पक्ष जो आहे त्याची सुद्धा माहिती होऊ लागलेली आहे, झालेली आहे. परंतु आपलं सर्वात महत्वाचं जे एक आपला अभाव हा आहे की भगवान बुद्धाने विपස්සनेच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या साधना पद्धती शिकवल्या. त्यापैकी आनापान सती आहे, कायगता सती आहे, सतीपठ्ठान आहे किंवा अनेक प्रकारचे आहेत. तर त्या गोष्टींचा ज्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने त्या गोष्टी मनुष्य मात्राला शिकवायला पाहिजे, तर त्याचा अभाव असल्यामुळे ते शब्द सुद्धा लोकांना माहित नाही आहेत. साधना करणे तर दूरची गोष्ट आहे, साधे शब्द माहित नाहीत लोकांना. कसीन हा शब्द माहित नाही लोकांना. मरणानुसती किंवा उपशमनानुसती, त्यागानुसती, शीलानुसती किंवा अनेक प्रकारचे अशा जे उपस्थान किंवा संज्ञा, एक संज्ञा, तर असे जे भगवंताने ज्या मेडिटेशन टेक्निक्स शिकवल्या त्याचे नावं सुद्धा लोकांना माहित नाही. त्याची साधना करण्याची पद्धत माहित असणे तर दूरची गोष्ट आहे. त्याच्यावर विस्तृत स्वरूपाचं आपल्याकडे लेखन नाही, त्याच्यावर भाष्य करणारे आपल्याकडे भिक्षू नाहीत, उपासक उपासिका नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होते, फक्त आपल्याला एकच विषय माहित झालेला आहे तो म्हणजे विपස්සना. त्याच्या व्यतिरिक्त भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये जे अन्य साधना विधी आहेत किंवा मेडिटेशन टेक्निक्स आहेत तर त्याची माहिती नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा या कमीला पाहिलं, या अभावाला पाहिलं आणि मला वाटलं की नाही आपण या गोष्टींचा प्रचार आपल्या पुरता का असेना करणं सुरू केलं पाहिजे. आणि मी सर्व प्रकारचे जे 40ही प्रकारचे कर्मस्थान आहेत किंवा अन्यही साधना विद्या आलेल्या आहेत सूत्रांमध्ये त्या सगळ्या शिकवण्याचा मी मनामध्ये संकल्प केला आणि ते शिकवणं सुरू पण केलं. आणि ते शिकवणं मला बरोबर वाटते का ते शिकवलं गेलं पाहिजे. आणि ते शिकवल्यानंतरच लोकांना माहित होईल ना का असं काहीतरी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, याही गोष्टी भगवान बुद्धाने सांगितलेल्या आहेत. तर हे त्यामुळे माहित होते. तर आनापान सती हा त्यापैकी एक विषय आहे जो आपण विस्ताराने शिकलेला आहे. एवढ्या विस्तारित माहिती आनापान सतीबद्दल यापूर्वी कोणत्याही पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये आपण ऐकलेली नाही आणि कुठल्या भिक्षूंनी किंवा कुठल्या उपासकाने सुद्धा या प्रकारे आपल्याला शिकवलेले नाही, सांगितलेले नाही. आनापान सतीचा साधा सरळ एवढाच अर्थ लावला गेला की आपण श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, त्याप्रती एकाग्र राहायचं, हेच आनापान सती. परंतु आनापान सतीच्या अंतर्गत 16 स्टेजेस काम करतात बाबा आणि ते निब्बाणापर्यंत घेऊन जाणारी साधना आहे. तर ही गोष्ट जी आहे ती कुठे ना कुठे
दुर्लक्षिली गेली होती, पण आपण आपल्या क्लासेसच्या माध्यमाने हा विषय जनमानसापर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्या माध्यमाने आपल्याला भगवान बुद्धांच्या ज्या अन्य मेडिटेशन टेक्निक्स आहेत तर त्या सुद्धा आपल्याला माहीत करून घेण्यासाठी एक म्हणजे माहीत करून घेण्याची एक संधी त्यामुळे प्राप्त झालेली आहे. आता हा भाग अलग आहे की त्या सर्व गोष्टींना प्रॅक्टिकली करवून घेण्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ती आपल्याला उभं करणं एवढं सोपं काम नाही. कारण कुठल्याही गोष्टी रेसिडेन्शियल घ्यायच्या म्हटलं तर मोठा खर्चिक विषय राहते. म्हणजे त्याच्यामध्ये खूप गोष्टी येतात. राहण्यासाठी ठिकाण आहे, परत ध्यान करायला बसण्यासाठी ठिकाण आहे, त्या ठिकाणच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी, इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे, जेवणाची व्यवस्था आहे, सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी ऍडमिशन घेणं आहे, त्या ऍडमिशन नंतर कमी करणे आहे. या सगळ्या गोष्टींसाठी एक तर जागा पाहिजे, टीम पाहिजे, पैसा पाहिजे, अनेक गोष्टींचं साधन सामुग्री लागते आणि त्याच्यानंतर मग या गोष्टी कुठे सुरू होतात. पण त्याही काही एकट्याच्या भरोश्यावर सुरू होत नाहीत. तर त्याच्यामुळे एवढी मोठी क्षमता आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे जे शक्य होते ऑनलाईन पद्धतीने का असे ना आम्ही हे करतो आणि ज्याचा लाभ जे लोक घेतात त्यांना नक्कीच त्याचा लाभ होतो. तर अशा पद्धतीने आपण आनापानसतीच्या संबंधाने एक चांगला वर्ग जो आहे तो घेतलेला आहे. तर आपण हे पाहतो की अलीकडच्या काळामध्ये आनापानसती जो श्वास आपण जो घेतो त्याच्यावर अनेक लोकांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. आज तो विषय जो आहे अतिशय इम्पॉर्टंट किंवा माहिती वर्धक समजला जातो आणि त्याच्यावर बुद्धिस्ट अँगलने जो संशोधन व्हायला पाहिजे ते जरी झालं नसेल, परंतु जे मेडिकल सायन्स मध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत तर त्या लोकांनी काही पुस्तकं लिहिल्याची आपल्याला दिसतात. जसं आता माझ्याकडे सध्या एक पुस्तक त्या विषयावर आधारित आहे. हे आहे पुस्तक ब्रीथ नावाचं, जेम्स नेस्टर, द न्यू सायन्स ऑफ लास्ट आर्ट. तर हे पुस्तक मी आता हे जस्ट मला दिसलं अचानक अमेझॉनवर पाहता पाहता, तर मी ते मागवलं. तर याच्यामध्ये त्याने जे आपण ब्रीथ करतो किंवा हे त्याचबरोबर आपल्याला प्राणायाम सारख्या विषयावर हे बघा एवढं मोठं पुस्तक त्या माणसाने लिहिलेलं आहे. BKS अयंगर, लाईट ऑन प्राणायाम. बघा एवढं मोठ्या आकाराचं पुस्तक त्या माणसाने प्राणायामावर लिहिलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपण पाहतो की शरीराच्या संबंधातले चित्र वगैरे जे आहे हे बघा, हे सगळे रिस्पायटरी वगैरे कशी राहते, काम करते, तसे चित्र वगैरे देऊन त्यांनी त्याला सायंटिफिक प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे की श्वासोश्वास आपल्या शरीराचं आरोग्य निर्माण करण्यासाठी किती महत्वाचा भूमिका वगैरे निभावतो. तर आधुनिक काळामध्ये अनेक लोक ज्या काही प्राचीन विद्या होत्या त्या विद्यांवर अभ्यास करून त्याचा आधुनिक शरीरशास्त्राशी संबंध जोडून ग्रंथ किंवा पुस्तकं लिहित आहेत. कारण आताचा माणूस हा सायंटिफिक आहे, विचार करणारा, तो पुराव्यांशिवाय कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि अशा माणसाची मानसिकता बनलेली असल्यामुळे तर प्राचीनही गोष्टींमध्ये काही तथ्य आहे बाबा आणि त्या उपयोगाच्या आहेत, हेल्थ रिलेटेड उपयोगाच्या आहेत, अशी एक भूमिका जी आहे ते आपल्याला योगशास्त्राने घेतलेली दिसते. तशीच भूमिका आपल्याला बुद्ध धर्माच्या बाबतीत सुद्धा घेण्याची गरज आहे. कारण तशी जर आपण भूमिका जर नाही जर घेतली, ऍज अ रिलिजन म्हणून, धर्म म्हणून जर त्याला आपण शिकवत राहिलो तर बहुतांश लोकांपर्यंत तो धर्म पोहोचणार नाही. तर म्हणून याला जसं आपण थिओरिटिकल शिकतो तसं त्याला प्रॅक्टिकल शिकलं पाहिजे. आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकल शिकतो तर ते प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्या शरीरात जे प्रीती उत्पन्न होते, सुख उत्पन्न होते, प्रक्षुब्धी उत्पन्न होते किंवा अनेक अशा चांगल्या गोष्टी उत्पन्न होतात. तर ते उत्पन्न झाल्यानंतर आपल्यामध्ये सायकोलॉजिकल कोणता चेंज येतो किंवा ब्रेन मध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारचा चेंज येतो तर त्याची सुद्धा एक डॉक्युमेंटेशन जे आहे ते व्हायला पाहिजे. त्याचे सुद्धा जे दाखले आहेत ते आपल्याला संशोधनाच्या माध्यमाने ते मांडायला पाहिजे, तसे पुस्तकांमधून ग्रंथांमधून द्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होईल, ही साधनाविधी एक धर्माचा भाग म्हणून न राहता तो मानवाच्या भल्याचा विषय आहे, माणसाच्या कल्याणाचा विषय आहे, हे जनमानसामध्ये पसरायला सोपं जाईल. तर हे करण्याची जी जिम्मेदारी आहे ती आपल्यासारख्याच लोकांची आहे. आपण शिकतो म्हणून आपलीच ती जिम्मेदारी आहे. तर आनापानसतीच्या अनुषंगाने आपण अतिशय चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा हा शेवटचा आपला वर्ग आहे आणि या शेवटच्या वर्गामध्ये आपण जे संक्षिप्त जो एक सारांश रूपाने जी माहिती आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. तर आपल्याला जे या वर्गामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालात आणि सहभागी झाल्यानंतर जे काही भगवान तथागतांचं ज्ञान आहे ते आपण संपादन करण्यासाठी दान पुण्य सुद्धा केलेलं आहे आणि धम्मश्रवण केलेलं आहे. त्याचप्रमाणे
आपण ध्यान सुद्धा करून पाहिलेलं आहे. तर असे अनेक प्रकारे आपण या काही दिवसांमध्ये पुण्य संपादन केलेलं आहे. तर त्या पुण्याच्या प्रभावाने आपल्याला नक्कीच त्याचा लाभ प्राप्त होईल आपल्या शरीरामध्ये, याची आम्हाला म्हणजे खात्री आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही ते विचारू शकता, किंवा कोणाला काही मनोगत व्यक्त करायचे पण तुम्ही व्यक्त करू शकता. सर, हा, जय भीम सर. जय भीम. जय भीम. मी विनायक जगताप बोलतोय. हा, बोला ना सर. सर, मी अनेक ठिकाणी ध्यान केलं. हा हा. गोविंदा गुरुजींच्या इथं सुद्धा विपश्यना ध्यान, नंतर थायलंडला जाऊन सुद्धा आर्यवंश गुरुजींकडे ध्यान केलं. हा हा हा. पण ते करत असताना मला अनेक वेळा असं जाणवलं की ते जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते मला लागू पडत नाहीये. मग मी स्वतःला असं समजायला लागलं की अरे बापरे, आपल्याला हे लागू पडत नाही आणि आपल्यामध्ये प्रगती होत नाही, म्हणजे माझंच काहीतरी चुकतंय. आणि मग मी असं समजत होतं की जाऊ दे, मग कदाचित मी काहीतरी मागच्या जन्मी असं काहीतरी जॉन पुढे किंवा कोणा पुढे तरी असं म्हटलं असेल की बाबा जेव्हा नवीन बुद्ध येतील आणि मग त्यावेळेस माझं काहीतरी उद्धार होईल, असं काहीतरी डोक्यात घेऊन मी आपलं माग राहत होतो. हा एक भाग. आणि दुसरं असं की मी म्हटलं की जास्तीत जास्त शिलाला महत्व देत गेलो. जरी मला ध्यानात प्रगती होत नव्हती तरी शिलाला महत्व देऊन मी त्याप्रमाणे स्वतः फिजिकली प्रयत्न करत होतो. परंतु आपल्या ह्या आनापान सतीच्या एवढ्या विस्तार पूर्ण दिलेल्या माहितीमुळे मला एक हुरूप आला आणि असं वाटतं की म्हणजे वाटतं आता मोकळी होते आणि मला काही दिशा मिळाली, त्याचा मला खूप आनंद होतोय आणि त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. धन्यवाद सर. बरोबर आहे. धन्यवाद. हॅलो. हा, हॅलो. हा, बोला. हा, जय भीम. हा, जय भीम सर. मी दत्ता ताटके बोलतोय सर, मुंबईवरून. हा, जय भीम. जय भीम. तर आपण जे आतापर्यंत जे आनापान स्थितीचं संपूर्ण हे त्रिपिटकामध्ये आहे ना सर? हे हो हो, संपूर्ण त्रिपिटकात नाही म्हणतायत. त्रिपिटकाच्या जे सूत्रांचे अटक थोडं बाहेरचं पण आहे ना सर? नाही, पण हे जे शिकवलं सर आम्हाला डिटेलमध्ये एवढं सांगितलं आतापर्यंत कोणीच सांगितलं नाही या प्रकारे. आणि आपले रेकॉर्डिंग पण आहे ना, आम्हाला फ्युचरमध्ये खूप कामी येणारच आहे त्यामध्ये, नो डाऊट. आणि पुढे कधी जर सर आम्हाला धम्म समजण्यासाठी कधी अडचण आली तर आपल्याकडून एवढी अपेक्षा असेल की त्याचं आमचं निरसन होईल, एवढी अपेक्षा करतो सर. नाही, नक्की नक्की तुम्ही कधीही फोन करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. बस एवढं सांगायचं सर आम्हाला. धन्यवाद सर. धन्यवाद. 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 हॅलो सर. हा, बोला ताई. नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय. नमो. मी डॉक्टर इंदिरा वाघ बोलते सर. हा, बोला ताई. सर, माझी ही तिसरी वेळ आहे आनापान सती करण्याची आपल्याकडून. आणि असं वाटलं होतं की प्रत्येक वेळी काय करायचंय, पण मला असं जाणवलंय सर, प्रत्येक वेळी आणि लाईव्ह करतो आम्ही तर त्यावेळी वेगळा प्रत्येक नवीन नवीन शब्दांचा जे ऐकलेले होते तुमच्याकडूनच त्याचा परत वेगवेगळ्या पद्धतीने बोध होत चाललाय. म्हणजे एकदम ह्या सेशनला वेगळा बोध होतो, त्यावेळेला वेगळा होऊन गेलेला असतो. फर्स्ट टाइम ऐकतो तेव्हा नवीन नवीन शब्दच फक्त ऐकण्याची प्रॅक्टिस होते, आणि आता हे मी तिसरी वेळ ऐकते तर मला म्हणजे पूर्णतः समजलंय, उमजले. फक्त प्रॅक्टिस थोडी कमी पडते माझी, सकाळ संध्याकाळी होत नाही, तर ते करण्याचा मी प्रयत्न आवश्यकच करेल. आणि एकदाच ऐकून होणार नाही, रिपीटेड ऐकून ऐकून ते केलं पाहिजे. तर त्यातल्या म्हणजे शेवटचे जे आहेत
चित्तानुपसना आणि हे ते थोडस जरा डिटेल परत परत वाचून नक्की काय करायचं हे समजलं पाहिजे आपल्याला. तर त्याचं मी नक्कीच त्या पद्धतीने करेल असं मला जाणवतंय आणि करेल, मी निश्चय केलाय. आणि खूप छान पद्धतीने सर घेतला मी. प्रत्येक वेळी तुमचं ते म्हणजे वेगळा बोध होतो याचाच मला खूपच छान आनंद होतो. त्याचाच मला एक आनंद होतो की अरे मला हे शब्द समजला. तर त्यामुळे खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आणि मी प्रॅक्टिस करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. दोन्ही वेळा मला करण्याची प्रॅक्टिस करायचा निश्चय केलाय मी सर. आता याला धरूनच मी करेल अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सर. ओके, धन्यवाद धन्यवाद. आणि ते करेल मी नेक्स्ट टाइम पर्यंत. परत दुसऱ्यांदा आलं तरी मी परत करणार आहे. असं नाही की एकदाच केलं तरी. मला बाकीच्या लोकांना पण हेच सांगायचंय की एकदा आनापानसती केलं आणि रेकॉर्डेड असेल तर रेकॉर्डेड ह्या सिक्वेन्सने आपण ऐकलं जात नाही. तुम्ही ज्या पद्धतीने रोज आम्ही लाईव्ह मध्ये बसतो त्या सिक्वेन्स मध्ये नाही केलं जात रेकॉर्डेड ऐकणं. हे अनुभव माझा स्वतःचा तरी आहे, बाकीच्यांचा पण येऊ शकतो असाच. पण सर खरंच खूप छान घेता तुम्ही. आणि शब्दांचे बोध होतात, अर्थ समजतो खऱ्या सत्याचा. नाहीतर मी मागे गेले 2 वर्षापासून अशा युट्यूबवरचे खूप आनापानसती आणि मेडिटेशनचे पाहत होते. यातून काहीही मला बोध होत नव्हता. विपश्यनाचं एक सेशन केलं पण त्याच्यानंतर मला प्रॅक्टिस करायला जमली नाही, म्हणून मला असं वाटलं की माझंच काहीतरी चुकलंय. पण आता खऱ्या अर्थाने तुमच्याकडून आनापानसतीचं मला ज्ञान मिळालं सर. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. हा हॅलो सर. हा बोला सर. मैत्रीपूर्ण जय भीम तुम्हाला. जय भीम जय भीम. सर एक कालचा प्रसंग सांगतो मी माझा. म्हणजे काल मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडला. आमच्या ट्रेन्स वगैरे पूर्ण बंद झाल्या. तर 6:30ला मी स्टेशनला पोहोचलो तर रात्री 10ला मी घरी आलो. या वेळेमध्ये माझ्यावर माझे ऑफिस मधले मित्र पण होते. तर घरी जाण्याचे टेन्शन सगळ्यांच्याच मनामध्ये. घरी कधी पोहोचू आपण, घरी कधी पोहोचू, बायकोला फोन कर, मित्राला फोन कर. मला त्यांनी बघितलं, तू कसं काय एवढं शांत असू शकतेस. म्हटलं काय नाही, म्हटलं मी घरी तर जायचंय, म्हटलं फक्त चिंता नाही, म्हटलं घरी पोहोचायचंय, म्हटलं थोडा उशीर होईल पण घरी जाऊ, म्हटलं त्याच्याबद्दल टेन्शन नाही. एकाने सहज विचारलं, म्हटलं तू शांत उभा आहे म्हणजे तू मेडिटेशन करत आहे. मग तू कुठं ध्यान वगैरे करत असेल त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर असं काही टेन्शन दिसत नाही म्हणलं. तर नाही म्हणलं ध्यान वगैरे तर चालूच असतं, म्हणलं चालता उठता बसता म्हणलं. आणि आनापानसती आता गोयंका गुरुजी ट्रॅडिशन मध्ये केलंय आम्ही, परंतु एक आलंबनच आहे. परंतु एवढ्या 16 पायऱ्या आम्ही शिकल्या नाही कधी आणि आता हे डिटेलिंग शिकलं. आता याचा मला उपयोग सर, आता हे सामनेर शिबिराला मी जाईल बुद्धगयेला, तर मला 100% याचा फायदा होईल. तर या 16 स्टेप जर मी त्या ठिकाणी ह्या कृतीप्रमाणे फॉलो केले तर त्याचा बेनिफिट मला नक्की होणार. आणि खरंच सर तुम्ही कल्याण मित्र आहे आमचे. आणि याच्यामुळं जीवनामध्ये आता 4 स्टेप तर माझ्या इतके परफेक्ट होत आहेत ना की एकदम चित्त एवढं शांत होऊन जात. शांत झाल्याच्या नंतर खरंच आहे सर, ऑटोमॅटिकली चेहऱ्यावर एक प्रसन्नता उत्पन्न होते. त्याला प्रीती म्हणतात हे माहिती नव्हतं. ती प्रसन्नता इतक्या राहते, मग त्याचा अनुभव घेत श्वास घेतो मी, अनुभव करत श्वास घेतो. त्याच्यानंतर त्याची पुढची स्टेप मला माहिती नव्हतं की प्रक्षब्द, तर इतकं शांत होऊन जातं. मनामध्ये एकही कुठल्या प्रकारचा लोभ उत्पन्न होत नाही, दोष उत्पन्न होत नाही, मत्सर उत्पन्न होत नाही, किंवा कोणाची आठवण म्हणा किंवा कोणाबद्दल जुने जे कला आहे कुठलाच विषय जवळ टच होत नाही. तर हे आनापानसतीमध्ये एवढी शक्ती आहे. तर रिअल मध्ये त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी या अरहंत भिक्षू झाले हे ह्या 16 पायऱ्या करून. आताच्या याच्यामध्ये काय होत नाही सर, सांसारिक जीवन आहे, कामाला जायला लागते, इतर टेन्शन असतात किंवा तो वेळ भेटत नाही त्याच्या. याला खरं एकांक याची गरज आहे आणि त्याच्यातून ते साध्य होणार आहे. तर आपण घरी येऊन जरी मेडिटेशन केलं तर ते तेवढ्या पुरतं होतं, परंतु ते रेग्युलर जर असलं ना तर मला तरी असं वाटतं हे श्रोतापन्न, कदागामी, अनागामी या स्टेप्स आहेत ना त्या खरंच उत्पन्न होतील आमच्याकडे. तर खरंच खूप धन्यवाद सर, खूप छान वाटलं हा कोर्स करून.
फार आवश्यकता होती मला तरी. कारण हे शिकलोच नव्हतं, फक्त जायचं, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, संवेदना उत्पन्न झाल्या की त्याला बघत राहायचं. पण परफेक्टली आनापानसती काय हे आता कळलं तुमच्या क्लासमधून. आणि रिअल मध्ये एक फॅक्ट सांगतो सर माझी एक तुला. मी विपश्यनाला गेलो, 10 दिवसाचे कोर्स केले इगतपुरीला, पण फक्त मी 6 महिने टिकत होतो. म्हणजे घरी आल्याच्या नंतर आहे ना, नंतर ते त्याच्यातला सहवास संपला, घरातलं सहवास चालू व्हायचं, ऑफिसमध्ये जायचो, घरी यायचो, त्याच्यामध्ये विपश्यना होत नव्हती. आणि मग हळूच जे जुने विकार होते माझे, थोडस व्यसन करणं, मित्र मला बोलायचे, अरे तू विपश्यनाला जाऊन आलास पण तू सुधारला नाहीस म्हणे काहीच. मग मला थोडस हर्ट व्हायचं, म्हणजे ते म्हणजे खरंच आहे, मी स्वतःला पण धोका देतोय आणि जे विपश्यना शिकवत आहेत त्यांचं पण नाव मी बदनाम करतोय. मला असं खरंच आहे, मनात पश्चाताप निर्माण झाला. आणि काय योगायोग आहे म्हणतात, मला तर वाटतं तुम्ही भेटले नसते, परंतु सहज आपले हे मेधावी सर ना सर, अमित मेधावी सर, हा, ते भेटले आणि त्या माध्यमातून तुम्ही भेटले. आणि खरंच सर, या वर्षाचा संकल्प आहे माझा, असं कुठल्याही प्रकारचे विकार उत्पन्न होऊ द्यायचे. हा पूर्ण वर्षाचा संकल्प आहे. आणि हा जर पूर्ण झाला व्यवस्थित तर पुढचा संकल्प घ्यायला मला इझी जाईल. आता हे श्रामणेर शिबिर करतोय, याच्यातून अजून परिपक्व होईल. आणि तुम्ही सतत लाभल्यामुळे मी आता काल पण उशीर आलो 10 वाजता, पण माझा फोन चालू केला होता, बायकोने बघितलं, अरे महानगरचा रत्नच दिसतंय मोबाईल मध्ये, म्हणजे आल्याला कनेक्ट केलं मी लगेच. आपल्याला म्हणजे विषय कुठला चालू आहे, काय आता सर कसे शिकवतील, तर मी घरी आल्या ते कनेक्ट केलं. बायकोने, काय माणूस एवढा आलाय पावसातून, 10 वाजता आलाय, थोडा भिजलाय, तरी ती मोबाईल मध्ये ते चालूच आहे म्हणजे तुमचं प्रवचन. हा काय प्रकार आहे म्हणजे, तो धम्माबद्दलचं प्रेम आहे म्हणलं, आणि ते गुरुजी बद्दलची श्रद्धा आहे, त्यामुळे ते उत्पन्न झाले. तर सर खरंच आहे, एक जीवनामध्ये कल्याण मित्र अवश्य असणं फार आवश्यक आहे. त्याच्यामुळेच माणूस सुधरू शकतो, नाहीतर स्वतः काय करू शकत नाही. तो किती जरी प्रयत्न केला तरी स्वतः सुधरू शकत नाही. त्याला कल्याण मित्राची गरज आहे. म्हणजे गुरु शिष्य परंपरा ही गरजेचीच आहे. तर सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो सर. आणि तुमचा आता जो पुढचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये मला ऍड करा, कारण की तुमच्यापासून मी वेगळा जर झालो तर मला परत असं वाटतं माझे विकार परत उत्पन्न होतील, आणि जोडूनच ठेवायचंय, म्हणजे जेणेकरून मी त्या मार्गाला जाणारच नाही. आणि ह्या मार्गामध्ये जोडल्यामुळे माझ्या मेंदूमध्ये, माझ्या मनामध्ये एक प्रगती होत राहील. आणि मला सुद्धा सर माझ्या गृहस्थ जीवनामध्ये मला आदर्श बनायचंय. बिलकुल, म्हणजे माझी बायको बोलली पाहिजे, माझी बायको पण मला बोलायची, तुम्ही विपश्यनाला जाऊन येता, 6 महिन्याच्या नंतर तुम्ही तसेच ऍज मध्ये, काय तुमच्यामध्ये फरक होता. पण आता बायको कंटाळली, हा बघावं तेव्हा ह्या विषयामध्ये घुसलेला असतो. खरंच आहे सर, कारण की तो संपर्क असेल तरच माणूस सुधारण्याचा प्रयत्न, नाहीतर थोडासा अलिप्त झाला त्या विषयापासून. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरने सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये जी अभ्यासाची सातत्य ठेवलेली आहे, त्याच्यानंतरच ते एक विद्वान माणूस घडलेला आहे. भगवान बुद्धांनी पण म्हणजे विपश्यना सातत्य असणं गरजेचं आहे. आणि तुमच्यासारखे कल्याण मित्र हे सतत सोबत असणं म्हणजे फार गरजेचं आहे. तर सर मी मंगल मैत्री देतो सर तुम्हाला, तुमच्या कुटुंबांना खूप खूप मंगल मैत्री करतो. आणि असंच मला तर लाभत राहो की मी भगवान बुद्धाच्या चरणी वंदना करतो सर. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. हॅलो. हा हॅलो. मी लता मनोहर बोलते. हा बोला ना. मी तर आज केरळला लग्नाला चाललोय आणि मी गाडीत आहे आता, आणि तरी मी हा क्लास जॉईन केला. म्हणजे आम्ही आता तुमच्या ज्ञानाच्या विसरू शकत नाही कधीच नाही. नंतरचे क्लास तुम्ही आता लवकर चालू करा. हो नक्की. हा, भाचीचं लग्न आहे केरळला, आणि आता आम्ही मला वाटतं गोव्याजवळ आहे. माझा क्लास दौरा काढला तुम्ही तर. लग्न केरळ आहे ना. हो केरळ म्हणजे लांब आहे ना खूप.
तरी पण मी माझा मोबाईल रेंज जाते येते, पण मी माझा प्रयत्न चालू आहे का मी मला ऐकायला मिळालं ना 10-15 मिनिट, पण आता रेंज आली आणि तुम्हाला तुमच्याशी बोलू. त्यामुळे तुम्हाला खूप खूप हॅलो ज्ञान तुम्ही जे देता ते आम्हाला खूप आवडायला लागलं. हॅलो, ऐकायला येत आहे? हॅलो, येतो रेंज गेली वाटतं. हो थँक्यू सर. धन्यवाद. असंच आम्हाला ठीक. हेलो सर. बोला. हाँ सर, जय भीम. जय भीम. हाँ सर, आपने जो भी आनापानसती का कोर्स लिया 16 दिन का, बहुत ही सुंदर और बहुत ही ज्ञानवर्धक रहा. इससे मेरे में क्या बदल आया? तो बदल ये है सर कि मैं पहले भी आनापान करता था, लेकिन समझ में नहीं आता था कि जैसे आपने बताया प्रीति है, प्रशब्दी है, सुख है, चित्त संस्कार, संवेदन, ये इतने गहराई से बताया कि मुझे अभी जैसे ही ध्यान करने बैठता हूँ तो तुरंत समझ में आने लगता है कि ये स्टेप है, ये ऐसा हो रहा है और इस तरह से प्रगति होती है करके. तो ये बहुत ही अच्छा मुझे एक जानकारी मिली, ज्ञानवर्धक जानकारी मिली. और जैसे गौतम गायकवाड़ सर ने भी बात किया कि जैसे कल बहुत पानी गिरा था इस वजह से, तो जैसे आप छोटे छोटे घटना से जो उदाहरण बताते हो, हम नहीं सीख पाते हो. हमारे आजू बाजू में कितनी घटनाएं होती है लेकिन हमसे सीख नहीं पाते. तो कल का एक उदाहरण आपको बताता हूँ. मैं भी कल ट्रेन में था. ट्रेन बहुत लेट चल रही थी पानी आने की वजह से. दादर से कल्याण आने को 1-1.5 घंटा लगता है कम से कम. आसक्ति किस प्रकार से होती है वो थोड़ा ऑब्जर्व किया मैंने. तो दादर से बैठा, ट्रेन खूब लेट चल रही थी. लेट चलने की वजह से अब लोग बीच में खड़े रहते कोई, तो चलती गई ट्रेन. बीच बीच में रुकती. कम से कम 7 बजे बैठा तो 10:30-11 बजे तक मैं रूम पर आया. अब इस बीच में क्या घटना, इस बीच में ऐसी घटना है कि लोग जो बैठे थे और बीच में जो खड़े थे बेचारे, तो वो मैंने देखा लोगों की कितनी आसक्ति रहती है. उसमें भी है, लेकिन एक उदाहरण से मैं समझा कि किस तरह से वो सीट के प्रति इतनी आसक्ति कि बीच में जो व्यक्ति खड़ा है 1.5 घंटा हो गया, 2 घंटा हो गया, कोई खड़े होने के लिए तैयार नहीं है उसको बैठाने के लिए बेचारे. मुझे उसके भाव देखा और मैं बोला अरे बेचारा, तो ऐसा उठते हैं मुंबई के लोग. एक कल कोई नहीं उठ नहीं रहा था. चल हम ही शुरू करते थे. तो मैं उठा और वो बैठा. तो उसके 5 मिनट बाद जस्ट फटाफट 2-4 लोग, पता नहीं उनके चित्त में क्या जाएगा और क्या हुआ, तो फटाफट उठकर खड़े होने लगे और बैठने लगे. तो मैंने इस ऑब्जर्वेशन से ये कि सीट के प्रति इतनी छोटी सी, आधा घंटा खड़ा नहीं रह सकते. किसी को 4 घंटा 3 घंटा सर कंटिन्यू ट्रेन लेट होने की वजह से वो सब प्रॉब्लम हुई. तो मुझे ये समझ में आया कि आसक्ति को बहुत दूर करना बहुत जरूरी है. और ये हम ध्यान साधना के माध्यम से, आपने जो सिखाया हमें आनापानसती के माध्यम से, तो इसके जरिए हम जैसे परियति और पटुपत्ति दोनों बहुत ही जरूरी चीज है. आपका जो धम्मदेशना सुनते हैं और हम ध्यान करते हैं, तो ये दोनों साथ साथ चले और इससे हमें बहुत अच्छी प्रगति हो सकती है. और आप जो छोटी छोटी बातों से जो उदाहरण देते हो सर, वो इतना मुझे प्रभावित करता है. तो उसकी वजह से भी मैं अभी अपने आसपास के वातावरण से छोटी छोटी चीजों से सीखकर अपने सुख को कैसे बढ़ाया जा सकता है. जैसे ऑफिस में जाता हूँ तो पहले मुझे बहुत चिड़चिड़ा आता था कि लोगों से उनके स्वभाव को हैंडल नहीं कर पाता था मैं. तो अभी ये परिवर्तन होने लगा है कि उनके स्वभाव को मानसिक मेंटल स्टेट पर कैसे हैंडल करना है, क्योंकि हमको भविष्य के बारे में सोचना क्या करना है क्या. अभी जो वर्तमान है उसमें कैसे सुखी रह सकते हैं, वो मुझे इस साधना के माध्यम से सीखने को मिला. और जो इसके पहले भी बहुत से कोर्स किए उसमें धम्म विचयन, मनसीकार ये है, ये कभी करना सीख गया हूँ. उसके बाद द्वेष, राग द्वेष, किन्मित, उद्धच कुकुच्च, विचिकित्सा, ये चीजों को भी बहुत आपने अच्छे से समझाया है सर. और इस सेशन के माध्यम से मैं आपका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और आप खूब प्रगति करें. और एक बात और बोलना चाहता हूँ कि जो युवक लोग है, तो विशेष युवक से थोड़ा ध्यान देना था कि ये जो आप जो लेते हो, तो ये रोजगार का माध्यम भी युवकों के लिए बहुत अच्छा. अगर प्रॉपरली जिस तरह से आप सिखाए और व्यक्ति जिस तरह से अगर सीख सकता है आज का युवक, तो आपके माध्यम से वो अपना रोजगार निर्मित भी इसमें कर सकता है. ताकि क्योंकि बेरोजगार रहा व्यक्ति तो भिन्न प्रकार की उसमें यानी जो बोलते एक प्रकार की गुनेगारी निर्माण होने लगती है. क्या करूं भाई, मुझे फैमिली को पालना है, मुझे ये करना है, मुझे वो करना है, रोजगार नहीं है. एक प्रकार के आप अगर
सिस्टमेटिक सीखा कोई व्यक्ति तो वो अपना रोजगार भी आपके माध्यम से इसको चला सकता है, ऐसा मैं अपना ये विचार है मेरा सर। और इस तरह से मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ आगे भी कोर्सेज के लिए, और थँक यू सो मच सर। धन्यवाद धन्यवाद। नाही, ते आपली आपली संकल्पनाच तशी निर्माण केली होती। क्लिनिकल बुद्धिझमचा जो विषय आपण विकसित केला किंवा डेव्हलप करत आहोत, तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की आज अलीकडच्या काळामध्ये बेरोजगारीचं जे प्रमाण आहे मुलांमध्ये मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। कारण सरकारी यंत्रणा ही प्रायव्हेटायझेशन कडे वळलेली आहे। मोठमोठे सरकारच्या मालकीचे बँका असतील, रेल्वे असेल किंवा बरेचसे असे उद्योग असतील, तर ते सरकार विकून टाकत आहे, प्रायव्हेटायझेशन होत आहे। त्याच्यामुळे बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण बुद्धिझमचं एवढं ज्ञान आपल्याकडे आहे, आज जगामध्ये सर्वात मोठा बिझनेस जर कशाचा असेल तर तो म्हणजे योग आणि प्राणायाम या विषयाचा मोठा बिझनेस संपूर्ण जगात चाललेला आहे। म्हणजे अब्ज रुपयांची उलाढाल त्या बिझनेसमध्ये होत आहे। परंतु हिंदू लोक या गोष्टींप्रती कधीही नकारात्मक बोलत नाहीत की बाबा रे एखादी व्यक्ती योगासन शिकवत आहे ती फी कशाला घेते, असे कोणी म्हणत नाहीत। उलट त्यांना सपोर्ट करतात, त्यांना जे अवेलेबल आहे ते करून देतात। तर आपल्या बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये एवढं चांगलं ज्ञान आहे, तर याला सायंटिफिकली प्रूव्ह करणं, याला सायंटिफिकली शिकणं आणि ते आपल्याला प्रॅक्टिस करून आपल्या जीवनामध्ये ते उतरवणं आणि त्याला ऍज अ सायकोथेरपीचा पर्याय देणं, ज्याप्रमाणे आपण सायकोलॉजीचं एक फील्ड काम करत आहे, ज्या पद्धतीने सायकोथेरपीचं फील्ड काम करत आहे, त्याच्यासारखे आपण बुद्धिस्ट सायकोलॉजी आणि बुद्धिस्ट सायकोथेरपी हे दोन विषय जर समजा नावारूपाला आणले तर त्याच्यामुळे काय होईल, आपले जे MA पाली झालेले लोक आहेत, MA बुद्धिस्ट स्टडीज झालेले लोक आहेत, तर त्यांना केवळ प्राध्यापकाची नोकरी करण्याकडेच अवलंबून न राहता त्या ज्ञानाचा उपयोग ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतो, दुःख लोकांचे दूर करण्यासाठी करता येऊ शकतो। त्यात थोडीफार फीस जर त्यांनी जर घेतली त्याचा प्रपंचही चालेल आणि त्याचं प्रॅक्टिकली ज्ञान जे आहे ते लोकांमध्ये म्हणजे जे ट्रीटमेंट देणारा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ज्ञान उत्पन्न व्हायला लागेल। आता काय झालेलं आहे, लोकांकडे थिअरिटिकल ज्ञान आहे, परीक्षेपुरतं त्यांनी अभ्यास केला आहे आणि परीक्षेपुरतं त्याचा पेपर लिहून पहिला नंबरही घेतलेला आहे किंवा नेटही पास केलेला आहे, पण हे झाली थिअरी झाली, एक प्रकारचा सिद्धांत शिकला, पास झाले, पण त्या सिद्धांतांना दुःखमुक्तीसाठी कसं उपयोगामध्ये आणायचं ते त्यांना माहित नाही आहे। पण जेव्हा आपण ऍज अ थेरपिस्ट म्हणून काम करतो तर त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याचा प्रॅक्टिकल यूज आला पाहिजे, कारण त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट देता आला पाहिजे। एखादा व्यक्ती ट्रेसमध्ये आहे, भीतीमध्ये आहे, एन्झायटीमध्ये आहे किंवा बायपोलर डिसऑर्डर मध्ये आहे किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या मानसिक विकाराने ग्रस्त असेल, तर तशा वेळेस तुम्हाला कोणती मेडिटेशन टेक्निक त्याला शिकवून त्याला त्याच्यातून बाहेर काढता येईल, त्याला किती वेळ लागेल, किती दिवसात तो बाहेर पडू शकेल किंवा किती महिन्यात तो बाहेर पडू शकेल आणि बाहेर पडण्याची हीच विधी बरोबर आहे का, तर हे सर्व करण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करावी लागेल त्या गोष्टींची आणि इतरांवरही ते लागू करण्यासाठी म्हणजे वेळ द्यावा लागेल किंवा संशोधन करावं लागेल। तर या सगळ्या प्रक्रिया जर आपण जर सुरू केल्या तर नक्कीच क्लिनिकल बुद्धिझमचा जो विषय आहे तो एक रोजगाराचा विषय बनू शकते आणि स्वयंरोजगाराचा विषय बनू शकते। कारण रोजगार म्हटल्यानंतर याला लोक म्हणतील की कोणत्या विद्यापीठाची मान्यता आहे का किंवा याची मान्यता आहे का, आता मान्यता वगैरे तर आता आपण याला भेटवण्या इतपत सक्सेसफुल नाही सध्या होऊ शकत, कारण याची सुरुवात आहे या ज्ञानाची। परंतु स्वतः ते शिकून स्वतः त्याला एखाद्या जोडीला एखादा सायकोलॉजीचा डिप्लोमा जर असेल, MA सायकोलॉजी असेल किंवा काउन्सिलिंग सायकोलॉजीचा डिप्लोमा असेल, तर त्याला प्रेझेंट करताना आपण तो विषय प्रेझेंट करून अंतर्गत भागामध्ये बुद्धमाध्या टेक्निक्सचा उपयोग करून आपण आपल्या रोजगाराचा प्रश्न नक्कीच सोडवू शकतो। आणि रोजगार असणं गरजेचं आहे। ही जी धारणा लोकांमध्ये जी पसरवली जाते की आम्ही फ्री प्रचार करतो, तो प्रचार काहीच कामाचा नाही आहे। कोणाच किती लोक दुःखमुक्त होत आहेत त्याच्यानं, प्रॅक्टिकल सेन्सवर कामं व्हायला पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड कामं व्हायला पाहिजे आणि रिझल्ट ओरिएंटेड काम होण्यासाठी तुम्हाला मनापासून संशोधन करावं लागतं आणि मनापासून प्रॅक्टिस करावी लागते, वेळ द्यावा लागतो, त्याच्यामध्ये बुद्धी चालवावी लागते। आणि एखादा व्यक्ती स्वतःच्या घरादाराला किंवा स्वतःला उपाशी तापासी ठेवून हे सर्व करू नाही शकणार ना, आणि करेल तरी किती दिवस करेल तो सांग, 2-4 दिवस करेल, 1 महिना 2 महिने करेल, नंतर म्हणेल की नाही रे बाबा मला जॉब करायला पाहिजे कारण माझी परिस्थिती बरोबर नाही आणि तो विषय मागे पडून जाईल। तर म्हणून आपल्याला या गोष्टींची खरं तर गरज आहे आणि आपण हे पाहतो प्राचीन काळापासूनच्या या गोष्टी आपण जर थोड्याशा अभ्यासल्या तर आपल्याला इतिहासामध्ये पण हे दिसते। आपण प्राध्यापकांना एवढा पेमेंट का देतो, शिक्षक लोकांना एवढा पेमेंट का देतो, आपण का म्हणत नाही का शिक्षणाचं ज्ञानाचा प्रचार प्रसार आहे बाबा तुम्ही मोफत करा,
असं आपण करत नाही ना. उलट प्राध्यापकांना 1-1, 1.5 लाख रुपये पेमेंट देतो आपण. कशासाठी? कारण तो विद्यार्थ्यांना घडवतो माणूस. आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं सरकार जेव्हा एवढा पेमेंट देते तर ते आपल्याला समजलं पाहिजे का घडवणं किती महत्वाची गोष्ट आहे. मग अशाच पद्धतीने आपल्यामध्ये जरसे क्लिनिशियन्स निर्माण झाले, सायकोथेरपिस्ट निर्माण झाले, म्हणजे बेसिकली बुद्धिस्ट सायकोथेरपिस्ट, बुद्धिस्ट सायकोलॉजिस्ट, तर त्याच्यामुळे आपल्याला सायंटिफिकली संशोधन करण्यासाठी वाव आहे आणि प्रॅक्टिकली लोकांचे मानसिक दुःख दूर करण्यासाठी वाव आहे. तर त्याला आपण एक स्वयंरोजगाराची जी भूमिका आहे ती त्याच्यातून नक्कीच निभावू शकतो आणि हा एक मोठा विषय जो आहे तो याच्यातून निर्माण होऊ शकतो. आणि आमचा उद्देश तसा असल्यामुळे मी अनेक प्रकारचे कोर्सेस असे डिझाईन केलेले आहेत थेरपीजच्या पद्धतीने, कॉग्निटिव्ह थेरपी किंवा माइंडफुलनेस थेरपी किंवा बायोडिकोडिंग थेरपी जातकांबद्दल, अशा अनेक गोष्टी मी स्वतः तयार केलेल्या आहेत. आता कोरोनाचा काळ असल्यामुळे 2 वर्षापर्यंत मी त्या थेरपीज कोणाला शिकवल्या नाही, कारण त्या ऑफलाईन टाईपच्या थेरपीज आहेत आणि त्याची कोर्स फीज मी थोडीशी जास्त ठेवलेली आहे, कारण ते जाणून बुजून चांगलं शिकलं पाहिजे, मन लावून शिकलं पाहिजे. जे लोक त्याग करतात ते लोक मन लावून शिकतात आणि जे लोक त्याग नाही करत ते म्हणतात जाऊ दे ना, म्हणतात काय करायचं आहे म्हणतात, थोडंसं ठेवतात, शिकतात आणि मग ते फाईल वगैरे कुठेतरी टाकून ठेवून देतात. तर म्हणून आपण त्याला एक फीस पॅटर्न ठेवलेला आहे शिकण्यासाठी आणि त्या थेरपीचा उपयोग आपल्याला इतरांवर नक्कीच करता आला पाहिजे. त्याचे पद्धती तशा प्रकारच्या शिकवलेल्या आहेत की कशा प्रकारे आपण इतरांना या थेरपीचा उपयोग करून दुःखमुक्त करू शकतो. तर ते मेहनत माझ्या पद्धतीने मी केलेली आहे आणि ते शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे. फक्त आता हे जे काय आपण कोर्सेस घेतो हे सेल्फ हेल्प आहे, म्हणजे स्वतःची स्वतः मदत करण्याचे कोर्सेस आहेत. याला थेरपीचे कोर्स नाही म्हणू शकत आपण, ते वेगळे आहेत. परंतु हे आपण स्वतःची हेल्प स्वतः करणार किंवा सेल्फ प्रॅक्टिससाठी हे आपण शिकवत आहोत आणि हेही माध्यम चांगलं आहे. सेल्फ प्रॅक्टिस करून स्वतःला दुःखमुक्त करण्याचा संबंध आहे याचा. पण दुसऱ्याला दुःखमुक्त करायचं म्हणल्यावर थेरपेटिक सिस्टम शिकावं लागते आणि ते थेरपेटिक सिस्टम जे आहे ते रिसर्च करून मी तयार केलेले आहे आणि याचा उद्देश जो आहे तो रोजगार निर्मिती हा आहे. तर आपल्या सोनू साहेबांनी जे या ठिकाणी एक गोष्ट व्यक्त केली ती खरंच चांगली गोष्ट आहे आणि त्याचा प्रयत्न मी स्वतः तर माझ्यापासून सुरुवात केलेली आहे त्या गोष्टींची. तर नक्कीच जर कोणी तज्ज्ञ बनले या पद्धतीने सिस्टमॅटिक शिकून तर त्यांच्यासाठी सुद्धा एक रोजगार निर्मिती होईल. आपण पाहतो की साधे कम्प्युटरचे कोर्सेस म्हणा किंवा साधा कोणतेही कोर्सेस करायला आपण 10-10 आणि 20-20 हजार रुपये खर्च करतो आणि ते खर्च केल्यानंतरही आपण 2 पैसेही कमवू शकत नाही. मग तेव्हा मायबाप असे कधी म्हणत नाहीत की बाबा रे तू एवढे रुपये खर्च केल्यास आणि तू आता 2 रुपये कमवत नाहीस. मग तशाच सारखे आपण थोडेफार पैसे या कामासाठी खर्च करून याच्यात जर तज्ज्ञ बनून जर 2 पैसे कमवण्याची जर प्रक्रिया निर्माण केली तर त्यात वाईट असं काय आहे. आणि अनेक लोक म्हणतात की हे धम्मानुसार नाही. अरे हे धम्मानुसारच आहे, सम्यक आजीविका आहे. याला का मिथ्या आजीविका म्हणणार का? कोणाचं नुकसान करणं सुरू आहे का? लोकांचा फायदाच करणं सुरू आहे ना. लोकांचा जिथे फायदा आहे ती आजीविका वाईट कशी असू शकते, चुकीची कशी असू शकते? तर त्याच्यामुळे ही आजीविका चांगलीच आहे आणि कोणतीही आजीविका आपण निर्माण करू शकतो, कारण ते शेवटी आपल्या परिस्थितीमुळे ती निर्माण झालेली आहे. भारत सरकारने किंवा राज्य सरकारने बेरोजगारीचा प्रश्न जर सोडवला असता, प्रत्येक व्यक्तीला रोजगार दिला असता, त्याच्या टॅलेंटनुसार त्याच्या क्षमतेनुसार रोजगार दिला असता, तर अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची काहीच गरज नव्हती पडत कोणाला. आज मेडिटेशनच्या क्षेत्रामध्ये किंवा योगाच्या क्षेत्रामध्ये किंवा ज्याला आपण हिलिंगचं क्षेत्र म्हणतो, रेकी असेल, हिप्नोसिस असेल, या क्षेत्रामध्ये जे स्वयंरोजगार निर्माण झाले त्याला जबाबदार कोण आहे? कशामुळे हे या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत? या मागील कारण आहे भारत सरकार. कारण लाखो करोडोच्या संख्येने बेरोजगार लोक आहेत, तर ते बेरोजगार लोक करतील काय? शिक्षण घेऊन काय करतील? मग त्याच्यामुळे त्याने आपापला दिमाग लावून नवीन नवीन रोजगाराची स्वयंरोजगाराची निर्मिती करत आहेत ते. आणि त्यात वाईट असं काय आहे? कोणाची फसवणूक करण्याच्या हेतूने हे केलं जात नाही, दुसऱ्यांना मदतच करण्याच्या हेतूने केलं जात आहे. तर म्हणून आपण आपल्या बुद्ध धर्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा संशोधन करून त्याला सायंटिफिक आधार देऊन आणि त्याला ट्रीटमेंटचा आधार देऊन जर समजा काही थेरपीज डिझाईन करून त्या थेरपीज जर आपण जनमानसांना शिकवू शकलो आणि त्याच्या माध्यमाने लोकांचे दुःख दूर करू शकलो तर ते आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तर चांगला विचार आहे आणि खूप चांगलं मनोगत आपण व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद. सर बरोबर आहे, कारण की हाँ सर अजून एक सांगायचं होतं. आता बीच में गोंदिया जिले में रहता हूँ, गोंदिया जिले से वापस आया. वहाँ पे बेचारे जितने भी लड़के लोग स्पर्धा परीक्षा की तैयारी करते 5 साल 6 साल 7 साल, अब जगह ही नहीं निकल रही है तो बेचारे क्या करेंगे. अभी 2019 में उन्होंने रेलवे का फॉर्म भरा था, 2022 में अभी उनको एग्जाम देने की, और एग्जाम भी कहाँ दे रहा है म्हणजे तमिळनाडू. आता तमिळनाडू कुठे राहिला एग्जाम द्यायला जायचे आणि कुठे पैसे ना असे ऐसा वो लोग बोल रहे थे.
हम तो पूरे स्ट्रेस में है, बोले अभी जगह नहीं निकल रही है, सेंटर के लिए एग्जाम देने के लिए तमिलनाडु जाना पड़ रहा है उतने दूर, पैसे तो कैसे जाएंगे आदमी। फिर तुम्ही जे मैंने जो आपसे पास पुस्तक मंगवाए थे, वैसे गुरु, भगवान बुद्ध, अनैतिकतेचा प्रश्न, कुशल कर्मपत्र, ते 5 पुस्तक मी वाचली होती, त्यात त्यांना दिलं मी। आणि अब जैसे आप लेते हैं ये धम्मदेशना वैसे उन्होंने भी बताया कि भाई ऐसा ऐसा है, अपने महानगर रत्न सर है वो लेते हैं, इससे मेंटली तो आप स्ट्रांग है कि मेंटली स्ट्रांग होगा व्यक्ति, मन को सुधारेगा तो ऑटोमेटिकली कुछ नहीं भी है रोजगार, लेकिन अपने बेस से वो अच्छे रास्ते पर जाके कुछ ना कुछ तो कर ही सकता है। और वो भी लोग मतलब धम्मिको ही वाले सर बहुत अच्छा ग्रुप है, 10-15 लोगों का यूको का, उसमें बहुत से लोग लगे हैं, बहुत से लोग नहीं लगे, लेकिन उनके भी 30 साल 35 साल 32 साल उम्र होती जा रही है, फिर क्या करेंगे वो लोग आगे, कुछ समझ में नहीं आता। बेचारे के चेहरे की तरफ देखता तो एकदम स्ट्रेस में बेचारे, कुछ भी रोजगार नहीं, साधन नहीं, ना नौकरी ना कुछ, जगह नहीं निकल रही बेचारे, 5 6 7 साल हमेशा रात दिन सुबह 8 बजे जाते हैं सर लाइब्रेरी, 8 बजे से रात को 8 बजे आते हैं, टिफिन लेके जाते हैं, लेकिन जगह ही नहीं निकलेगी तो उनको भी निरस्ता आ जाती है ना मन में, जगह ही नहीं निकल रही, क्या करेंगे पढ़ाई करके। फिर उनको वही भगवान बुद्ध का जो मार्ग है जो आप लेते हो, उसकी वो दिया है मैंने अभी, तो लोग भी सोचने पे अभी मजबूर हो रहे कि नहीं कुछ न कुछ तो करना ही पड़ेगा। और जैसे मैं आपका लेता तो एक दोस्त ने मुझे आपकी लिंक स्टार्टिंग में सबसे पहले मुझे ही भेजा था कि देखो बोले, तो उस तब से लेके आज तक मैं ऐसा हो सके बिना किसी सोच विचार के किसी पर विश्वास नहीं करता, तो मैंने आपकी पूरी किताबें मंगवाया, पूरा यूट्यूब चैनल देखा, आपके पूरे प्रवचन सुने, और 2019 के बाद शायद आपने ऑनलाइन क्लास लेना शुरू किया था, क्योंकि उस समय थोड़ा सा मुझे जॉब पे आते आते मुझे 10 बजा, 8:30 9 बज जाता है, तो थोड़ा सा ट्रेन में कनेक्टिविटी नहीं होती, तो मुझे लगता था कि रिकॉर्डिंग तो फिर कैसे किया हो, लेकिन ये बहुत ही अच्छा कि सर आप रिकॉर्डिंग दे रहे हो, ताकि अगर कुछ दिन मिस हो जाता है तो वो दूसरे दिन सुनता है व्यक्ति, तो अच्छा लगता है कि चलो भाई कम से कम दूसरे दिन मिले। तो ये रिकॉर्डिंग का जो सिस्टम आपने शुरू किया है बहुत ही बेस्ट है और बहुत ही अच्छा है सर, क्योंकि सामाजिक जीवन जीते समय ऐसे बहुत सी घटनाएं जाती है जिस समय किसी दिन नहीं कर पाते, तो उस दिन का मिस हो जाता है, तो फिर अच्छा नहीं लगता, क्योंकि हम तो वेट करते रहते कि महानगर तक कब आएगी सर 9 बजे और आपको सुने, क्योंकि हर प्रवचन में आपका डिफरेंस रहता है, हर प्रवचन एक एक शब्द, जैसे पटी संवेदन बोला तो पटी संवेदन में बाप रे इतना डिटेल से आप बताते थे कि वो ऐसा दिमाग में घुस जाता है बिल्कुल, इतने एक एक शब्द का आप इतना विश्लेषण करते हो सर कि अचंभित करने वाली बात है। इसलिए सर मैं अभी धन्यवाद देता हूँ आपका, और हो सके तो मैं तो हमेशा मैत्री दूंगा कि आपका ये जो मूल पर्याय सेमिनारी जो ये है, इसमें इतने लोग आना चाहिए, जगह नहीं मिलना चाहिए लोगों को बैठने के लिए आगे, और इसलिए आपको शुभकामनाएं देता हूँ सर, बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। साधु साधु साधु। जय भीम सर। हाँ जय भीम। जय भीम सर, मी सुधीर पैसाने बोलतो पालघरहून। हाँ बोला ना सर। तर अत्यंत आनंद झाला आहे की हा कोर्स 15-20 दिवसाचा मला करता आला। मी सर सेवानिवृत्त आहे आणि 7 वर्ष झाली आणि या वयापर्यंत मी अद्याप कुठलाही विपश्यना क्लास किंवा शिबिर गोयंका गुरुजींचे क्लासेस पण नाही जमलं, शक्य झालं नाही। आणि मी तसं गोयंका गुरुजींचे जे लेक्चर्स आहेत ते ऐकून आणि काही पुस्तकातून वाचून वगैरे घरी आनापानसती म्हणा किंवा ध्यान त्या प्रकारचे घरच्या घरी प्रॅक्टिस करत होतो, पण कुठे ते कॉन्सन्ट्रेशन निर्माण होत नव्हतं। 30-40 मिनिटं बसायचो, परंतु काही व्यवस्थित त्याच्यात आनंद नाही, काही नाही, एकाग्रता नाही। परंतु ह्या 20 दिवसाच्या तुमच्या सगळ्या मार्गदर्शनातनं खूपच अनमोल असा हा सेवा आम्हाला प्राप्त झालेला आहे सर, आणि याचा नक्कीच भविष्यात मला उपयोग होणार आहे। आणि मी 19 तारखेपासून 30 तारखेपर्यंत पालघरला गोयंका गुरुजींच्या एका आश्रमामध्ये मी जात आहे विपश्यनेच्या शिबिराला, त्यासाठी तर या तुमच्या ज्ञानाचा खूपच उपयोग होणार आहे। आणि मला आता नंतर तुमचा 14-15 तारखेपासूनचा जो वर्ग आहे तोही अटेंड करायचा आहे, पण आता हे मध्ये विपश्यनेला जाणं येत असल्यामुळे ते कसं शक्य होईल मला आता काही सांगता येत नाही। परंतु तुमच्या 20 दिवसाच्या याच्यातनं जे काही तुम्ही अत्यंत तळमळीने आणि कळकळीने जे काही विश्लेषण करून हा विषय समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर, तो म्हणजे खूपच अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खूपच म्हणजे एवढा ज्ञानवर्धक आहे की मी खूप पुस्तकं वाचतोय, तर पण पुस्तकातनं आणि वाचून कुठल्याही प्रकारचं ते ज्ञान मिळू शकत नाही सर।
धम्माच्या पुस्तकातनं अर्थबोध होत नाही, त्या शब्दांचे अर्थ कळत नाही आणि एक उत्तम मार्गदर्शकाचीच गरज असते धम्म शिकायचं असेल तर. आणि तुम्ही खरोखरच उत्तम असे मार्गदर्शक आहात आणि मला लाभल्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप आनंद झालेलाच आहे. आणि हे प्रॅक्टिकली म्हणजे थेरॉटिकली जर तुम्ही सांगितलं 15-20 दिवसात आणि म्हणजे निब्बाणापर्यंतच्या ह्या प्रक्रिया सांगितल्या, परंतु प्रॅक्टिकली घरी आम्ही 1 तास म्हणा, पाऊण तास कसं करायचं त्याचंही थोडक्यात जर विश्लेषण केलं, आता जर जमलं असेल तर नक्कीच करा सर. आणि त्यानुसार मग उद्यापासून आम्हाला प्रॅक्टिकली हे कसं करायचं, कारण सगळ्या गोष्टी ॲट ए टाइम आणि एका दिवसात करणं शक्य होणार नाही. स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते थोडंसं सांगितलं तर बरं होईल. आणि तुम्हाला मी खूप धन्यवाद व्यक्त करतो सर, आणि तुमच्या सगळ्या भविष्यातल्या सगळ्या उपक्रमांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छाही देतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय भीम सर. जय भीम. जय भीम. तर आपलं जे युट्यूब चॅनलला आनापानसतीचा जो सराव म्हणून आनापानसती प्रॅक्टिस असा 45 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आपण 4 ज्या पायऱ्या आहेत त्याची प्रॅक्टिस कशी करायची तो लावून द्यायचा आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करायची, तसं करता येते. आणि जे आपण 16 दिवस पर्यंत जे शिकलो तर त्याच्या एंडिंगला म्हणजे प्रत्येक प्रवचनाच्या शेवटीच्या काही मिनिटांमध्ये आपण प्रॅक्टिस कसं करायचं असते तेच माहिती सांगितलेली आहे, नाही का. आणि अनेक याच्यामध्ये प्रॅक्टिस करवून पण घेतलेली आहे काही काही ठिकाणी जिथे गरज होती तिथे. तर ते जर तुम्ही ऐकलं शेवटचा जो भाग आहे तो आणि त्याचा जर एखाद्या नोटबुकमध्ये त्यानुसार जर समजा ते लिहून ठेवलं किंवा असं हे केलं तर मग ते तुम्हाला म्हणजे तशी प्रॅक्टिस करायला सोपं जाईल. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. हो चालेल. जय भीम सर. नमो बुद्धाय. हा नमो बुद्धाय. बोला. मी मुंबई गोरेगावहून बोलते सर. मी तुमचे 4 क्लासेस सगळे अटेंड केले आणि हा आनापानसतीचा हा पहिलाच क्लास आहे माझा. आणि तर म्हणजे तुमच्या शिकवण्याचा म्हणजे एवढा प्रभाव आहे की प्रॅक्टिस मध्ये खूप फरक पडतो. म्हणजे भरपूर म्हणजे प्रॅक्टिस केली तर खूपच वेळ आणि जर नाही केलं तर काही समजत नाही एवढं. आणि शिवाय आता या आनापानसती म्हणजे दुःखातून बाहेर निघण्याचा एक मार्गच आहे तो आपला. माझ्या घरामध्ये तर आता हल्ली 1च महिना झाले दुर्घटना घडली, म्हणजे माझ्या पतीचे निधन झाले. पण आनापानसतीच्या क्लासमुळे आणि सरावामुळे मला म्हणजे दुःख जरा सुद्धा म्हणजे असं माझ्या चेहऱ्यावर नाही आलं की म्हणजे घटना घडली, माझे मिस्टर मारले, तर त्यातून मला सावरण्याचं खूपच म्हणजे हे भेटलं. त्यामुळे तुमचे म्हटलं खूप खूप धन्यवाद. आणि एवढं म्हणजे मी तर भिक्षूंच्या भरपूर चालत येते, पण कोणतेही भिक्षू म्हणजे तुमच्यासारखं एवढं असं म्हणजे मार्गदर्शन करत नाहीत ध्यान साधनेबद्दल. आणि मी गोयका गुरुजींचे 3-4 हे केलेत. एक धम्ममंगल मध्ये मेडिटेशनचं चालू आहे, तर त्यामध्ये सुद्धा मला म्हणजे एवढं काय म्हणजे व्हायचं नाही ध्यान माझं जितकं की आता तुमच्या शिकवल्यामुळे आनापानसतीमध्ये कायानुपස්සना, कायगतसती हे जेवढे क्लास मी केले त्यात तुम्हाला म्हणजे खूप असं म्हणजे फरक पडलाय की म्हणजे रूपाला बघणं, नाम रूप वेदना ह्या सगळं म्हणजे मला म्हणजे असं सांगता येत नाही मला, कारण मला जास्त बोलण्याची प्रॅक्टिस नाही आणि घाबरते मी खूप असं म्हणजे बोलायला, म्हणजे काय बोलावं ते समजत नाही मला. पण माझ्यामध्ये जे बदल झाले ते मला असं म्हणजे सांगावं असं वाटत होतं तुम्हाला, म्हणून मी माझं मनोगत व्यक्त केलं की. आणि आता येणाऱ्या पुढल्या क्लासमध्ये पण आता ह्या क्लासची तर मी फी नाही भरली सर, कारण मी स्वतःच हे तर आता हे ते येणाऱ्या क्लासचे मी अगोदरच पहिला देईल हे करून. नो प्रॉब्लेम. त्या फीचा काही तेवढा प्रॉब्लेम नाही. नाही फी म्हणजे ते एक दान आहे सर, तसं नाही. त्याबद्दल मला स्वतःलाच खूप हे वाटतंय, तर मी ते दोन्ही म्हणजे सोबतच आता हे करेल आणि पुढच्या क्लासमध्ये मला अटेंड करून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. हॅलो सर. हा हॅलो. हॅलो. जय भीम. नमो बुद्धाय. हा जय भीम. नमो बुद्धाय. हा सर, मी संजीवनी कोल्हापूरहून बोलते. ओके. हा सर, तुमचं खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार, कारण तुम्ही आम्हाला ऑनलाईन क्लास चालू केल्यामुळं माझ्यासारख्या गृहिणींना
हे धम्माचं ज्ञान मिळालं आणि तुमच्यासारखे एक होतकरू आणि तळमळीचे गुरुवर्य भेटले, त्यामुळं खूप असा आनंदही होतोय आणि या ज्ञानाचा मला तरी जीवनामध्ये खूप त्याचा उपयोग होत आहे. आणि मी रेकीही करते आणि रेकीद्वारे मी अगोदरच 5-6 म्हणजे माझ्याकडे लेडीज जॉईन होता. तर आनापानसती क्लास सुरू केल्यापासून मी रेकी प्लस आनापान सती ध्यान असा दोन्हींचा मेळ बसवून रविवारी 6:30ला मी त्यांचा क्लास घेते आणि त्याचा त्यांना सुद्धा एवढा फायदा होत आहे. त्या स्वतः मला सांगतात लेडीज की हो मॅडम, खूप खूप म्हणजे आम्हाला त्याचा फायदा होत आहे. आणि सर खरंच तुमचं खूप धन्यवाद म्हणायला पाहिजेत, कारण आम्हाला कुठे बाहेर न जाता घरी बसून आम्ही हा क्लास जॉईन करून तुमचं हे ज्ञान, तुम्ही दिलेलं ज्ञान आम्ही घेऊ शकलो. आणि सर तुमचं खरंच कौतुक करावं, कारण तुम्ही सायंटिफिक पद्धतीनं समजावून देता आणि बारीक सारीक म्हणजे ज्या काही हे आहेत तर तुमच्या ज्ञानात म्हणजे कुठेही आम्हाला शंका घेण्यासारखं नाहीच आहे. आणि फक्त धम्माचं ज्ञान न देता तुम्ही इतरही नॉलेज म्हणजे कुणाची पुस्तकं म्हणजे त्यांचा रेफरन्स दिला त्याबद्दल खूप सर धन्यवाद. आणि तुम्हाला सर तुमच्या पुढच्या ह्याच्यासाठी भरपूर आरोग्य लाभो ही मंगल मैत्री माझ्याकडून. साधू साधू साधू, धन्यवाद धन्यवाद. ओके. हॅलो. हा नमो आहे. मी कोल्हापूरहून बोलते सर, मणिका मोरे. ओके. हा सर, हा क्लास केल्यापासून मला पण खूप फायदा झाला. माझ्या पेशंट मध्ये पण मी ते उपयोगात आणते. तुम्ही जे सांगितलेलं आहे ते ध्यान कसं करावं किंवा त्याच्या 16 पायऱ्या तुम्ही सांगितलं त्या अतिशय डीप मध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. पूर्वी विपश्यनेचा कोर्स एक सेशन मी केलं होतं, 10 दिवसांचा कोर्स. तर त्याच्यात एवढं डिटेल असं कळलं नव्हतं. फक्त श्वास घेणे सोडणे म्हणजे आनापानसती म्हणजे एवढंच असं तेव्हा समजलं. पण पूर्ण असं कशासाठी हे घ्यायचं किंवा त्याच्या पुढच्या पायऱ्या कशा आहेत किंवा त्याचा फायदा काय होतो आपल्याला ते सांगतील त्याप्रमाणे केलं, पण ते पुरेसं असं कळलं नव्हतं. पण आता हा क्लास केल्यापासून अगदी डीप मध्ये अगदी छान समजल्या सगळ्या गोष्टी आणि आपण व्यवहारात उपयोग करू शकतो आणि त्याचा फायदा कसा मिळेल हे पण समजलं. ते खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. मला एक सर ह्या मनोगताच्या निमित्तानं सुचवायचंय की 10वी-12वीच्या मुलांसाठी पण तुम्ही एक 10 किंवा 15 दिवसाचा असा कोर्स जर सुरू केला तर मुलांच्या पण अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या जे आता टीन एजचे जे प्रॉब्लेम असतात त्यांचे, तर ते सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल. आणखीन त्यांची मानसिक स्थिती चांगली राहील. आपलं जे पुढचं ध्येय त्यांना साध्य करायचं आहे तर ते डायव्हर्ट करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या ह्या म्हणजे वयोगटामध्ये होत असतात. एक हार्मोनल चेंजेस असतील किंवा आता आजूबाजूची परिस्थिती जे एम आहे तिथपर्यंत कसं पोहोचावं ह्याच्यासाठी जर तुम्ही आणखीन एक 10-15 दिवसाचं शिबिर मुलांसाठी ठेवलं, हे जे आता जे कोर्सेस आहेत तशा माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, तर खूप बरं होईल असं मला वाटतं. जे आमच्यासाठी तर ते आहेतच, हे खूप छान आहे. हे असंच पुढे चालू राहावं. आम्ही तर तुमच्यासोबत कायम आहेच आता. पण मुलांसाठी सर, मुलं पण ह्याच्यात आलीत तर आणखीन छान होईल आणि त्यांना त्यांच्या वयाच्या मानाने लवकर हे ज्ञान मिळेल. आम्हाला जरा उशिराच मिळालं, म्हणजे मी उशिराच आले ह्या धम्म मार्गामध्ये, पण मुलं लवकर आली तर त्यांचं आणि आयुष्य सुंदर सुखी होईल
असं मला वाटतं. हे एक सुचवायचं होतं मला. नक्की नक्की तुमची सूचना अतिशय चांगली आहे आणि मी वास्तविक पाहता त्या विषयांवर कोर्सेस तयार केलेले होते. म्हणजे कोरोना लागण्याच्या आधी आपलं जे एक इन्स्टिट्यूट आपण सुरू केलं होतं, तर 2-3 महिने ते चाललं, नंतर कोरोना संपला, त्याच्यामुळे ते बंद पडलं. तर त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांसाठी स्पेशल जे त्यांच्या विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत नाही का, कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्या गोष्टींवर आधारित आपण काउन्सिलिंगचे सेशन्स ठेवले होते. म्हणजे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण आहे नाही, म्हणजे एकदम छोटे विद्यार्थी नाही, बेसिकली 9वी 10वी किंवा ज्यांना आपली भाषा आपली भाषा समजू शकते, म्हणजे आपण सांगितलेलं ऐकू शकतात, किंवा अशा वयातले जे मुलं आहेत मुली आहेत, तर त्यांना आपण म्हणजे मार्गदर्शन करायचो किंवा त्यांना त्या प्रकारच्या टेक्निक्स शिकवायचो आणि तेव्हा ते व्हायचं. पण आता कोरोनामध्ये लागून गेला तर 2 वर्ष त्याच्यामध्ये मोठा गॅप झाला. ते आता प्रॅक्टिकल जे आमचे सेशन्स होते ते आता नव्याने सुरू करायचे आहेत, काउन्सिलिंगचे वगैरे विद्यार्थ्यांसाठी किंवा बाकीच्या सुद्धा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची जी सूचना आहे ती नक्की समजून घेतलेली आहे आणि त्यावर आधारित एखादा ऑनलाईन जो कोर्स आहे, जो 10 दिवसाचा म्हणा किंवा 5 दिवसाचा म्हणा नाही का, किंवा जसं असेल त्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांसाठी नक्कीच तो ठेवूया आणि तिथे फक्त विद्यार्थीच प्रवेश घेतील. मग ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे असले तरी चालतील नाही का, 10वी ते ग्रॅज्युएशन अशा प्रकारचे, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल अभ्यासामध्ये आणि त्यांच्या मेंटल स्टेटला चांगलं ठेवण्यामध्ये. तर तुमची सूचना अतिशय चांगली आहे ताई, धन्यवाद त्याबद्दल. हॅलो. हा हॅलो. हा ऑनलाईन स्वरूपाचे सर क्लासेस ते सुरू केले तर आणखीन ऑनलाईन स्वरूपात करूया आपण. ऑनलाईन हो सर. कारण कसं ऑफलाईन केलं म्हणजे ते शहरापुरतं मर्यादित होऊन जाते. ऑनलाईन असलं म्हणजे बाहेरचे जे विद्यार्थी आहेत ते त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात नाही का, त्याच्यामुळे ऑनलाईनच करूया आपण. हो चालेल सर. हो थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. ओके सर. लवकर या. ठीक आहे. जर आणखी कोणाला काही शंका किंवा काही मनोगत नसेल तर आपण सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करून या ठिकाणी थांबूया. आपण जे काही या गेल्या काही 17-18 दिवसांपासून आनापानसतीच्या संबंधाने जी विस्तृत अशी माहिती घेतलेली आहे आणि त्यानुसार ध्यान करण्याचं शिकण्याचं आपण शिकलो ती गोष्ट, प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर यामधून जे काही पुण्य आपण संपादन केलेलं आहे त्या पुण्याचं अनुमोदन करण्याची परंपरा हे बौद्ध परंपरा आहे. तर त्याच्यामुळे हे जे आपण पुण्य करतो, पुण्य म्हणजे आपल्या चित्ताला प्रसन्न करणाऱ्या ज्या गोष्टी शिकतो त्याला पुण्य म्हणतात. तर आपल्या चित्ताला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी, आपल्या शरीराला प्रसन्न आणि सुखी करणाऱ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, या अर्थाने ते पुण्य संपादन केलेलं आहे. तर त्याचा अनुमोदन भगवान तथागतांच्या गाथांच्या माध्यमाने आपण करत असतो. तर आपण या आपल्या शेवटच्या वर्गामध्ये आपण जेही इतक्या दिवसापर्यंत पुण्य संपादन केलेलं आहे तर त्या पुण्याचं अनुमोदन करूया. भगवान तथागतांच्या धम्मातील पवित्र गाथांचं उच्चारण करून या ठिकाणी आपल्या पुण्याचं मी अनुमोदन करतो. या पुण्याच्या प्रभावाने आपले आश्रव दूर होत आपल्याला निब्बाणाच्या परम शांत अशा सुखाचा लाभ हो, अशा प्रकारची मी मंगल कामना सुद्धा करतो. एतावताच तुम्मेहि संपदं पुण्य संपदं सब्बे देवा अनुमोदन्तु सब्ब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना वीरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चे कानं च यं बलं अरहन्तानं च तेजेन रक्षं बन्धामि सब्बसो आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महिद्धिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनं आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महिद्धिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनं
आकाशट्ठा च भूमट्ठा देवा नागा महिद्दिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं परन्ति। आकाशट्ठा च भूमट्ठा देवा नागा महिद्दिका तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु साधू साधू साधू. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना मंगलकामना आहेत. आणि धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर्वांना. थँक्यू सर.